छत्रपती संभाजीनगरच्या खवडा डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांचा अंत झाला आणि सोशल मीडियाने एका मिनिटामध्ये निकाल लावला की फक्त एका आयफोनसाठी मुलाने जीव दिला। पण थांबा, पोलिसांचा तपास आणि कुटुंबाचे व्हिडिओ त्याच्या उलट साक्ष देत आहेत। आज पुराव्यांसह आपण सत्य समजून घेऊया। वाळूज MIDC पोलिसांनी आणि उपायुक्तांनी स्पष्ट केले की केवळ मोबाईल किंवा त्याचे हप्ते हे आत्महत्येचं थेट कारण नाही। बँकेचा हप्ता बाउन्स होणे किंवा पैशांची चणचण हा एक भाग होता, पण त्यापेक्षा मोठा कौटुंबिक आणि मानसिक तणाव यामागे कारणीभूत होता। मृत आईच्या सोशल मीडियावरील जुन्या व्हिडिओंमधून आणि TV9 मराठीच्या रिपोर्टनुसार या कुटुंबात मोठ्या मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर आधीच नैराश्य होतं। त्यात काही जवळच्या नातेवाईकांचा आणि तिसऱ्या व्यक्तीचा संसारात प्रचंड हस्तक्षेप वाढत होता। सततचे टोमणे, मानसिक छळ, त्यामुळे हे कुटुंब आतून पोखरत गेलं होतं। घटनास्थळावरील व्हायरल व्हिडिओमध्ये त्याची आई मुलाला वाचवण्यासाठी मंगळसूत्र तोडते, त्या मुलाच्या पाया पडते। ती मुलं लहानपणापासूनच घरात रोज रोज फक्त वाद आणि दुःख पाहत होती। मानसशास्त्र सांगतं की जेव्हा मुलं घरातल्या मोठ्यांना सतत हताश आणि रडताना पाहतात, तेव्हा त्यांच्यातील जगण्याची इच्छा संपते। तो केवळ एका वस्तूचा राग नव्हता, तर वर्षानुवर्षे साठलेल्या मानसिक त्रासाचा तो एक स्फोट होता। हा व्हिडिओ प्रत्येक पालकासाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे। तुमचे वाद आणि इगो तुमच्या मुलांच्या जीवनापेक्षा मोठे नाहीत। घरातील वाद घरातच मिटवा। तिसऱ्या माणसाला न्यायाधीशाची खुर्ची देऊ नका, त्यांना आपल्या कुटुंबामध्ये हस्तक्षेप करू देऊ नका। नातेवाईकांना सुद्धा सांगणं आहे, कोणाचा संसार जोडता येत नसेल ना, तर टोमणे मारून तो मोडू तरी नका आणि मुलांनो दिखाव्याच्या जगात वाहून जाऊ नका। पालकांशी संवाद साधा, सत्य पुढे आणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा। त्यासोबतच तुमचे मत कमेंटमध्ये नक्की मांडा। जय भीम, जय संविधान, जय भारत।